आणि प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. श्रीकांत शिंदेंचा आज धाराशिवमधील कळंबमध्ये रोड शो, तर उमरग्यामध्ये जाहीर सभा होणार. कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित असणार. अकोल्यामध्ये उद्या होणारी राहुल गांधींची सभा रद्द. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर राहुल गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिलासा. वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली. पुणे शहरातील 8 उमेदवारांसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची उद्या जाहीर सभा. नानापेठमध्ये सायंकाळी 6 वाजता आंबेडकरांची सभा होणार. नागपूर पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार सुधाकर कोल्हे यांची रोज 3 तास पदयात्रा. मी मतदारसंघासाठी नवा नाही, भाजप कार्यकर्ता ही निवडणूक लढतोय, सुधाकर कोल्हे यांची प्रतिक्रिया. कराड दक्षिण विधानसभेमध्ये भाजप उमेदवाराचा जोरदार प्रचार. डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून घरोघरी भेटीगाठी घेत प्रचार सुरू. सांगलीच्या कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये संजय काका पाटील आणि अजित घोरपडेंचा एकत्रित प्रचार. मतदारसंघामध्ये अजित घोरपडे यांनी सभांचा धडाका लावला. डोंबिवलीमध्ये बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये भाजप नेते रवींद्र चव्हाण सहभागी. बंजारा बांधवांसोबत रवींद्र चव्हाण यांचा संवाद.